टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे आपण क्वेश्चन्स घेत आहोत या सिरीजच्या माध्यमातून. टेस्ट क्रमांक 4 आहे मित्रांनो. या चौथ्या क्रमांकाच्या टेस्टमध्ये आपण 25 प्रश्न सॉल्व करणार आहोत आणि हे सर्व प्रश्न इनइक्वॅलिटी म्हणजेच असमानतेशी रिलेटेड आहे. पहिला प्रश्न बघा, सेम टू सेम तुम्हाला ही जी टेस्ट आहे व्हॉट्सअपवर उपलब्ध आहे. ठीक आहे, चला आपण पहिला स्टार्ट करूया. या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये डायरेक्शन देण्यात आलेले आहे, जे काही तुम्ही रीडिंग करून घ्यायचं. सर्वात महत्त्वाचा एवढा सेशन आहे की विधाने आणि निष्कर्ष यावरून आपल्याला हे जे विधान आहे 3 स्ट्रोकमध्ये आहे. पहिला पार्ट, दुसरा पार्ट आणि तिसरा पार्ट. आपल्याला कॉन्क्लुजनकडे जावं लागेल आणि कॉन्क्लुजनमध्ये यू आणि आर आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की यू कशामध्ये आणि आर कशामध्ये आहे. बघा, यू सोबत एक्स आहे, हे यू सोबत टी आहे, मात्र यासोबतच वाय सुद्धा आहे. म्हणजेच यू सोबत आर येण्यासाठी आपल्याला एवढा पार्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की बघा, आपण एवढाच पार्ट आपण टार्गेट करूया आणि त्याला एक नवीन स्टेटमेंट तयार करू. छोटंसं यू घेतला, हा इज इक्वल टू वाय घेतला, त्याच्यानंतर हा वाय याच्याशी कनेक्ट असल्याकारण याला कट जर केला तर हे सरळ इकडेच चाललो, म्हणून त्याला उलट करण्याची काही गरज नाही. म्हणून इथं लेस दॅन इज इक्वल टू क्यू आणि लेस दॅन आर आहे. आता बघा, आपण यावरून असं सांगू शकतो, म्हणजेच तुम्हाला माहीत आहे मी केव्हाही असे 2 ब्लॉक तयार करत असतो. एक ब्लॉक असतो तो म्हणजेच लेसचा आणि दुसरा असतो ग्रेटरचा. ओके, आता लेस आणि ग्रेटर दॅनचं ज्यामध्ये आहे, लेसमध्ये लेस दॅनच्याच व्हॅल्यूला सर्वप्रथम महत्त्व द्यायचं, त्याच्यानंतर महत्त्व द्यायचं लेस दॅन इज इक्वल टूला, आणि मग ह्या बरोबरच्या चिन्हाला तेवढं काही महत्त्व राहत नाही, ते नंतर महत्त्व प्राप्त होते. ग्रेटरमध्ये ग्रेटर दॅनच्या चिन्हाला नंतर मग ग्रेटर दॅन जर नसेल तर ग्रेटर दॅन इज इक्वल टूला, आणि त्याच्यानंतर आपण इज इक्वल टूला महत्त्व द्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला काय दिसून येते, यू, आता यू पासून तर आर पर्यंत जाताना आपल्याला कोणकोणते चिन्ह सापडले, बरोबरचं चिन्ह, लेस दॅन इज इक्वल टूचं आणि लेस दॅनचं. म्हणजे मीच सांगितल्याप्रमाणे यू आणि आरचा संबंध कसा प्रस्थापित होतो, तर हा जो लेस दॅनचं जर चिन्ह असेल तर याला काहीच महत्त्व नाही, ह्या दोघांना फक्त लेस दॅनच्या चिन्हाला महत्त्व आहे. म्हणून खरं जे कॉन्क्लुजन आहे, निष्कर्ष आहे, तो काय निघाला, यू इज लेस दॅन आर. या ठिकाणी बघा, यू इज ग्रेटर दॅन आर आहे, म्हणजेच हा खरा निष्कर्ष आहे. हा काय खरा निष्कर्ष आहे. आणि त्यांनी जो आपल्याला हा जो निष्कर्ष दिलेला आहे तो काय झाला, मग खोटा झाला, असत्य झाला, कारण की मॅच होत नाही. म्हणून पहिला निष्कर्ष या ठिकाणी रॉंग आला. त्याच्यानंतर सेकंड याच्याकडे जाऊ आपण, त्याच्या संदर्भात सुद्धा आपण करून घेऊया. आता टी पासून तर क्यूपर्यंत, टी आहे कुठं, हा इथं आहे, टी सोबत यू आहे. बघा लक्षात घ्या, टी सोबत यू आहे आणि आपल्याला क्यूपर्यंत जायचं आहे. परंतु टी सोबत यू आहे आणि इथं पण यू आहे, आणि इथं असा क्यूपर्यंत आपण जाऊ शकतो. कसं जाणार, मी इथं नवीन स्टेटमेंट आपलं असं तयार करतो. बघा, या ठिकाणी टी घेतला, आता इथून इकडे जातो ना आपण, तर चिन्ह बदल करावं लागेल, कारण की टी नंतर यू आणि यू याला मॅच करून मग असा प्रवास राहील आपल्याला इकडे जाण्याचा. आता टी सोबत यूला अटॅच केला तर उलट जावं लागते, म्हणून आपण चिन्ह बदल करूया, ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन करू, नंतर यू केला. यूला इथे यू आहे, इथे यू आहे, म्हणजे याला कट केला तर इज इक्वल टू वाय आपण म्हणणार. वाय सोबत हा वाय आहे, याला कट करून आपण सरळ चाललो, म्हणजेच इथं हे चिन्ह येणार आणि मग क्यू येणार. इथपर्यंत आपण थांबूया, आपण जोडलेलं आहे ते. आता हे जे नवीन स्टेटमेंट आपलं तयार झालं, छोटंसं स्टेटमेंट, हे कशा संदर्भात आपण तयार केलं, याच्या संदर्भात. आता या ठिकाणी टी पासून तर क्यूपर्यंत जात असताना लेस दॅनचं चिन्ह आहे, इज इक्वल टू चिन्ह आहे, लेस दॅन इज इक्वल टूचं चिन्ह आहे. म्हणजेच लेस दॅन सोबत इतर कोणतेही चिन्ह जर आले त्याच्याच गटातले तर ते कट होऊन जातात. म्हणजे फायनली आपलं काय आलं, टी इज लेस दॅन क्यू. टी इज लेस दॅन क्यू तंतोतंत जुळलं, म्हणजे सेकंड निष्कर्ष या ठिकाणी राईट आलेला आहे. अर्थातच याचे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आधी आपण बघूया. ऑप्शन काय आहे बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये फक्त एक सत्य आहे, नंतर 2 सत्य आहे, नंतर 1 आणि 2 सत्य आहे, नंतर फोर्थ ऑप्शनमध्ये कोणतेच सत्य नाही, आणि फिफ्थ ऑप्शनमध्ये एकतर एक सत्य आहे, नाहीतर सेकंड सत्य आहे. या ठिकाणी फक्त दुसरा निष्कर्ष सत्य असल्या कारणाने आपण सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट घेतो. झालं, ओके, म्हणजेच पहिल्याचे आन्सर आला सेकंड. चला दुसरा पण आपण क्वेश्चन घेऊया. 25 प्रश्न आपल्याला घ्यायचे. या ठिकाणी बघा, हे भलं मोठं स्टेटमेंट अटॅचमेंटच करून दिलेलं आहे, आपल्याला नव्याने स्टेटमेंट करण्याची काहीच गरज नाही. आपण या ठिकाणी काय करणार आहोत, सी आणि एफ यांनी निष्कर्ष काय सांगितलेला आहे, सी इज लेस दॅन एफ. सी आपण बघूया या ठिकाणी आहे,
आणि एफ या ठिकाणी आहे. म्हणून सी पासून तर एफ पर्यंत जात असताना कोणकोणते चिन्ह आले? इज इक्वल टूचं आलं, लेस दॅन इज इक्वल टू आहे, नंतर इज इक्वल टू आहे, लेस दॅन इज इक्वल टू आहे. या ठिकाणी सी आणि एफमध्ये जर हा कोणता गट येतो? लेस दॅनचा गट येतो. लेस दॅनचं चिन्ह या ठिकाणी ऑप्शंट आहे, म्हणजेच व्हॅल्यू कोणाला आली? याला. म्हणजेच इज इक्वल टूला व्हॅल्यू राहणारच नाही. हे जायचे त्यातल्या का याला कट करू, म्हणजे सी इज लेस दॅन इज इक्वल टू एफ. हे झालं आपल्याला खास त्याचावाला खरा निष्कर्ष. याच्या मित्रांनो दोन पार्ट पडतात, पहिला पार्ट आणि हा दुसरा पार्ट. एक एक सत्य असतो, नाही तर दुसरा सत्य असतो, असं असते. म्हणजे सी इज लेस दॅन एफ आणि सी इज इक्वल टू एफ आपण असं म्हणणार. आता ह्या दोघांचा विचार केला तर आपल्याला हा खरा दिसून येतो, पण हा खरा नाही मित्रांनो. एकतर हा आहे, नाही तर हा आहे. म्हणून आपण हे दोन लक्षात घेता एवढा पार्ट घ्यायचा असतो, परिपूर्ण पार्ट. याला काय म्हणायचं? परिपूर्ण निष्कर्ष बनायचा. हा परिपूर्ण निष्कर्ष इथं अटॅच आहे का? जैसे ते आहे का? नाही आहे. म्हणून आपण याला रॉंग ठरवू शकतो. हा अर्धवट सत्य आहे, म्हणून आपण याला रॉंगच करणार. एच पासून तर एफ पर्यंत जात असताना एच पासून तर एफ पर्यंत जात असताना आपण बघू एच कुठे आहे? इथे आहे आणि एफ या ठिकाणी आहे. एच आपण इथे लिहून घेतला, एफ इथे लिहून घेतला. चिन्ह कोणते आहे? हे आहे इज इक्वल टूचं आहे आणि पुन्हा लेस दॅन इज इक्वल टूचं चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण काय करणार? लक्षात घ्या पद्धतशीर. या ठिकाणी याला महत्त्व नाही, हे रिपीट आलं आहे म्हणून आपण एच इज लेस दॅन इज इक्वल टू एफ हा खरा निष्कर्ष मागू नये. हा खरा निष्कर्ष असेल तर इथे बघा ना, इथे सुद्धा तसंच झालं. काय झालं की याचे दोन पार्ट पडले, फर्स्ट आणि सेकंड. एच इज ग्रेटर दॅन एफ लेस दॅन एफ म्हणणार आणि एच इज इक्वल टू एफ म्हणणार. आता हा जो सेकंड आहे तंतोतंत आपल्याला जुळून येताना दिसतो. मग आपण काय करतो? एक चूक या ठिकाणी करतो की याला आहे तर याला राईट म्हणून देतो, पण तसं नाही मित्रांनो. हे जर दोन्ही या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंडमध्ये जर असेल ना, फर्स्टमध्ये याच्यातला आहे आणि सेकंडमधले याच्यातला आहे, तर तुम्ही या ठिकाणी किंवाचं ऑप्शन मारू शकता, आयदर ऑरचं ऑप्शन मारू शकता. पण याच्यातला एकच आहे तर त्याला अर्धवट सत्य म्हणायचं. म्हणून हा परिपूर्ण इथं लक्षात घ्या, याच्याशी हे मॅच करून घ्यायचं. याच्याशी हा मॅच होत नाही म्हणून हा सुद्धा काय झाला? रॉंग झाला. म्हणून सेकंडचं फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट येतं. काहीही सत्य नाही असं म्हणावं लागेल आपल्याला. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तिसरा प्रश्न हा आहे आणि त्याचा अर्धावट पार्ट इथे आहे, म्हणून आपण या ठिकाणी अशी फोल्ड करून घेऊ जेणेकरून आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आता बघा, विधान आहे. ह्या विधानाला आपण काय करणार? सलग विधान आहे. सलग विधान आहे म्हणजेच काय? आपलं काम सोपं झालं. निष्कर्ष एस वायकडे जायचं आणि एस आणि वाय एवढाच पार्ट आपण काय करायचा? टार्गेट करायचा. एस पासून तर वाय पर्यंत जात असताना लेस दॅन इज इक्वल टू आणि लेस दॅनचं चिन्ह आहे बघा या ठिकाणी. म्हणून लेस दॅन इज इक्वल टू सोबत लेस दॅनचं चिन्ह असेल तर लेस दॅनलाच व्हॅल्यू आहे, याला व्हॅल्यू आहे नाही. म्हणून एस इज लेस दॅन वाय हा झाला खरा निष्कर्ष. काय झाला? खरा निष्कर्ष झाला. आता खरा निष्कर्ष जर हा असेल तर हे तंतोतंत मॅच होते, म्हणजे पहिला निष्कर्ष या ठिकाणी राईट आला. दुसऱ्या याच्याकडे जाऊ आपण, एक्स आणि बीच्या संदर्भात जाऊ. एक्स कुठे आहे? तर या ठिकाणी आहे आणि बी कुठे आहे? या ठिकाणी आहे. ठीक आहे, याला आपण असं करून घेऊ, एक्स आणि बी. आता एक्स आणि बी या ठिकाणी आहे, आपण इथं बी आणि एक्स घेऊ, उलटं घेऊ थोडंसं. या ठिकाणी चिन्ह लेस दॅनचं आहे, नंतर लेस दॅन इज इक्वल टूचं आहे, लेस दॅनचं आहे आणि इज इक्वल टूचं आहे. या ठिकाणी बी इज, याला महत्त्व नाही, याला पण महत्त्व नाही, लेस दॅनला महत्त्व आहे. म्हणून आपण बी इज लेस दॅन लेस दॅनला नाही, लेसला बी इज म्हणजे लेस दॅनच म्हणत असतो आपण त्याला. बी इज लेस दॅन एक्स. बी इज लेस दॅन एक्स इथं जर आपण मॅच केला तर हा उलटा दिसून येतो. पण काय करायचं? याच्यातला दोघाला कोणत्या तरी एकाला सरळ करून घ्यायचं, म्हणजेच उलटं करायचं. याला उलटं जर केलं तर बी इज याचं चिन्ह बदलेल, लेस दॅन एक्स होणार. असं म्हणू शकता, नाही तर असं म्हणू शकता. आता दोनपैकी कोणतं एक मॅच करायला, जो मॅच झाला असेल तर आपण राईट म्हणायचं. अगदी मॅच झाला ना या ठिकाणी. सो सेकंड निष्कर्ष या ठिकाणी राईट आलेला आहे. मित्रांनो, दोन्ही निष्कर्ष सत्य आलेले आहे. काय म्हटलं मी? दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी सत्य आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आपण ॲन्सर देणार आहोत थर्ड. काय देणार आहोत? थर्ड ॲन्सर. ओके, 3चं 3 ॲन्सर आलेलं आहे. चौथा प्रश्न आपण त्याच पद्धतीने घेऊया. बघा, चौथा प्रश्न
चौथा प्रश्नामध्ये तुम्हाला विधानं दिसत आहे आणि निष्कर्ष दिसत आहे. झालं, सॉल्व करू ना आपण त्याला. व्हेरी इझी. या ठिकाणी बघा की सलग स्टेटमेंट त्यांनी दिलं तर म्हणजे सोपंच आहे. ओ पासून तो वायपर्यंतचा विचार करायचा, म्हणजे फक्त आपल्याला एवढा विचार करायचा आहे. म्हणून ओ इज इक्वल टू नंतर हे चिन्ह असं आणि वाय, ह्या इज इक्वल टूला व्हॅल्यू राहत नाही अशा वेळेस, म्हणून ओ इज लेस दॅन इज इक्वल टू वाय. हा झाला खरा निष्कर्ष. अगदी हा तंतोतंत याच्याशी जुळला, म्हणून फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आला. फर्स्ट निष्कर्ष या ठिकाणी राईट आला. निष्कर्ष. हां, नंतर बी आणि यूचा विचार करू. बी पासून तर यू पर्यंत जात असताना हे बघा, यू पासून तर बीचा विचार करू आपण. यू पासून तर बीचा विचार करू. हा यू पासून तर बीचा विचार, हा यू लिहिला मी, नंतर हा बी लिहिला. याच्यामध्ये मग कोणते चिन्ह आले? हे चिन्ह आलं, इज इक्वल टूचं चिन्ह आलं, नंतर लेस दॅन इज इक्वल टूचं आलं आणि लेस दॅनचं. या ठिकाणी टक्कर झाली ना मित्रा. जर टक्कर झाली असेल ना तर कोणताच संबंध प्रस्थापित होत नाही, कोणताच. म्हणजे मध्ये या ठिकाणी ना हे चिन्ह लागत, ना हे चिन्ह लागत, ना असं लागत, ना असं लागत, ना असं लागत. म्हणजे ना मोठे लहान, मोठे इज इक्वल टू, लहान इज इक्वल टू आणि इज इक्वल टू कोणतंच चिन्ह लागत नाही. म्हणून या ठिकाणी कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. फर्स्टच निष्कर्ष या ठिकाणी राईट दिसून येतो. म्हणून फक्त एक सत्य आहे, 4चं एकच राईट आहे. 4चं काय? एकच राईट. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 5वा या ठिकाणी ही जे आपल्याला सूचना दिली आहे ती आपण वाचून घेतलेली आहे. नंतर 5चं विधान आपण लक्षात घेऊ आणि ते सुद्धा सॉल्व करू. हा 5वा प्रश्न आहे. ठीक आहे. इथे सुद्धा 3 स्ट्रोक देण्यात आलेले आहे. जर 2 किंवा 3 जर विधानं एकत्रित करायचे झाले तर आधी निष्कर्षाकडे आपण बघितलं पाहिजे. आता निष्कर्षाकडे डी आणि झेड आपल्याला दिसून येते. डी इथे आहे आणि झेड इथे. बघा, डी सोबत झेड आपल्याला जर अटॅच करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इथून असं जावं लागेल. डी मी लिहून घेतला. त्याच्यानंतर हा उलटा प्रवास आहे ना, म्हणून इथं चिन्ह बदल होणार, याचं आलं टी झाला. आता हा टी ना हा टी अटॅच झाला आणि आपण इकडे चाललो, म्हणजेच याला असं कॅन्सल झालं तर चिन्हाची बदल करण्याची काही गरज नाही. त्याच्यानंतर के आहे, के इथं अटॅच झाला, याला असं केलं तर हा उलटा जाणार, म्हणजे बरोबर झेड बनणार. हा झाला नवीन स्टेटमेंट, आपण अटॅच केलेलं स्टेटमेंट. आता आपण या ठिकाणी बघूया काय येते काय नाही. आता डी झेड आहे. काय आहे? डी झेड. डी झेडमध्ये असं चिन्ह आहे, नंतर हे पण चिन्ह आहे, इज इक्वल टू चिन्ह आहे, नंतर झेड आहे. म्हणजे या ठिकाणी टक्कर झाली. टक्कर झाली म्हणजे डी आणि झेडमध्ये कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. इथं काही काय दिलं असेल ना तर ते रॉंगच ठरते. म्हणून फर्स्ट निष्कर्ष हा रॉंग आहे. जसा झेड जीचा आहे, आता हे समजा जर झेड डी जर म्हटलं आपण तर यालाच आपण काय म्हणू शकतो? इथे सुद्धा निष्कर्षच नाही लागू पडत. डी झेड म्हणा किंवा झेड डी म्हणा, या ठिकाणी हे 2 टक्कर झाल्या कारणाने असंच येणार आहे. झेड आणि डीचं इथे सुद्धा टक्करच येणार. म्हणजेच सेकंडसुद्धा निष्कर्ष रॉंगच आहे. दोन्ही निष्कर्ष रॉंग असल्या कारणाने काहीही सत्य नाही असं आपण म्हणू शकतो. सो 4th ऑप्शन या ठिकाणी राईट येतं. 5चं 4 आन्सर आहे मित्रांनो. 6वा प्रश्न बघा. विधाने देण्यात आलेली आहे आपल्याला आणि त्या विधानानुरूप आपल्याला ॲन्सर काढायचं आहे ऑप्शनमधून. इट्स व्हेरी इझी. आता या ठिकाणी बघा, पहिलं एकच स्टेटमेंट आहे. या ठिकाणी एक्स आणि एफ देण्यात आलेला आहे. एक्स आणि एफ जर म्हटलं तर या ठिकाणी एफ नंतर एक्स आहे, इज इक्वल टूचं चिन्ह या ठिकाणी घेतलेलं आहे, नंतर ग्रेटर दॅनचं, नंतर स्मॉलर दॅनचं. एफ पासून तर एक्सपर्यंत जात असताना या ठिकाणी टक्कर झाली म्हणजे एफ आणि एक्सचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. किंवा आपण उलटं जर म्हटलं तर एक्स आणि एफ आणि एक्सचा जसा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही तसा एक्स आणि एफचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. मग जर इथं बघितलं तर इथं लेस दॅनचं चिन्ह आहे, तरी हे रॉंग येतं. आर डीचा जर आपण विचार केला या ठिकाणी आर डी, तर आपल्याला आर डी, तर ह्या ठिकाणी आर इथं येतं आणि डी इथे येते. आता आर डीचा विचार केला तर डी नंतर लेस दॅनचं चिन्ह इज इक्वल टू आर, म्हणजेच आपला खरा निष्कर्ष काय निघतो याच्यावरून? डी इज लेस दॅन आर निघतो. याला महत्त्व राहत नाही. डी इज लेस दॅन आर आहे, याच्याशी जर मॅच केला तर उलटंच उलटं दिसून येतो. परंतु यालाच जर तुम्ही ऑरमध्ये टाकला तर आर इज, याचं चिन्ह बदलावं, कोणतं तरी एक चिन्ह बदलवलं तर आपण मॅच करू शकतो योग्यरित्या. तर चिन्ह असं बदलेल आणि डी होणार आहे. आर इज ग्रेटर दॅन डी. सो सेकंड ऑप्शन सेकंड निष्कर्ष या ठिकाणी राईट येतं.
सेकंड निष्कर्ष राईट आहे आणि ते कुठे येतं तर सेकंड ऑप्शनमध्ये येते. सो सेकंड ऑप्शन हे 6चं राईट येतं. 7चं आपण ह्या ठिकाणी बघूया. 7. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आपण 7वा. ही आपली 4थी टेस्ट आहे आणि अशा भरपूर साऱ्या टेस्ट मी तुम्हाला 200 मार्क्सचा पेपर कव्हर होण्यासाठीच शिकवत आहो खऱ्या अर्थानं. लक्षात घ्या. येस, या ठिकाणी सलगतेने 2 स्टेटमेंट आहे, एक आणि हे दुसरं. आपल्याला अटॅच कसं करून घ्यायचं तर निष्कर्षानुरूप अटॅच करायचं. ए पासून तो ओ पर्यंत जायचं आहे. आता ए पासून तर जर ओ पर्यंत जात असेल तर एक्स इथे आहे आणि एक्स इथे आहे, ओ इथे आहे. म्हणजे आपल्याला एवढा पार्ट घ्यायला लागेल याच्यातला, नंतर एवढा पार्ट याला अटॅच करायला लागेल निष्कर्षानुसार. आपण काय करणार आहोत या ठिकाणी लक्षात घ्या. ए जैसे ते घेतलं ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स. आता हा इकडून इकडे जाणार, याला कट केल्यानंतर याचं चिन्ह बदल होईल, ग्रेटर दॅन व्ही आणि याचा होणारा लेस दॅन ओ. म्हणजे इकडून इकडे चाललो ना आपण, म्हणून ओ पर्यंत जायचं आहे म्हणून. आता ए आणि ओ जर लक्षात घेतला तर ए आणि ओ मध्ये कोणकोणते चिन्ह आले तर हे चिन्ह आलं, नंतर लेस दॅनचं आलं, नंतर या ठिकाणी ग्रेटर दॅनचं आलं आणि लेस दॅनचं सुद्धा आलं. अशा वेळेस या ठिकाणी टक्कर झाली म्हणून ए आणि ओ मध्ये कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. इथं काही कधी उद्या हे रॉंगच ठरते, म्हणून पहिला निष्कर्ष या ठिकाणी रॉंग आला. दुसऱ्या निष्कर्षाकडे जर जातो म्हटलं आपण तर अशा वेळेस काय दिसून येते तर लक्षात घ्या. अशा वेळेस काय दिसून येतं तर आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल ए आणि व्ही आणि टी. व्ही आणि टी मध्ये जर या ठिकाणी लक्षात घेतलं तर या ठिकाणी टी आणि व्ही या ठिकाणी आहे. ओके, टी आणि व्ही आहे. येस, सो आपण तर टी आणि व्हीचं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. ठीक आहे, चला. या ठिकाणी ग्रेटर दॅनचं चिन्ह आलं, नंतर लेस दॅन इज इक्वल टूचं चिन्ह आलं. ओ नो 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 नो, टी आणि व्ही, परंतु आपल्याला अटॅच करावं लागेल ना त्याला. येस, वेट अ मिनिट, आपल्याला पहिले अटॅचमेंट करावं लागेल व्ही आणि टीचं. व्ही इथे आहे आणि टी इथे आहे. आपल्याला काय करावं लागेल की एक्सपर्यंत हा जो व्ही आणि एक्स आहे एवढा टार्गेट करावं लागेल आणि टी आणि याच्या संदर्भात आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल म्हणजे अटॅचमेंटसाठी. आता बघा येतं ते व्ही आणि एक्स. व्ही हे नाही घेऊ आपण, हां मला वाटलं की सलगच आहे का. 2 स्टेटमेंट आहे, आपल्याला या निष्कर्षानुरूप याला अटॅचमेंट करावं लागते. व्ही घेतला, व्ही नंतर लेस दॅन एक्स म्हटला. एक्स पासून आपण इकडे चाललो, टी पर्यंत जायचा ना आपल्याला. मग हा जो इकडे चाललो तर हे काही डझंट मॅटर, लेस दॅन घ्यायचा, एस घ्यायचा, इज इक्वल टू टी घ्यायचा. झालं आपलं नवीन स्टेटमेंट आपल्याला या निष्कर्षासारखं तयार झालं. व्ही आणि टीचं दोनच्या मध्ये कोणकोणते चिन्ह आले, लेस दॅनचं चिन्ह आहे, नंतर लेस दॅनचं आहे, नंतर इज इक्वल टूचं आहे. म्हणजे व्ही लेस दॅन टी आपण हा खरा निष्कर्ष काढला. याला महत्त्व राहत नाही म्हणून व्ही इज लेस दॅन टी बरोबर आलं. म्हणजे 7मध्ये दुसरा निष्कर्ष राईट असल्या कारणाने 7चं सेकंड ॲन्सर येते. 7चं काय येते सेकंड ॲन्सर. ओके, 8वा प्रश्न आपण घेतलेला आहे. स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं सलगतेने आहे. आता सलगतेने असल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे हे तुम्हाला माहीत आहे. यस, ओके, एफ आणि डी. एफ पासून तर डी म्हणजे डी एफ आपण घेऊया. डी पासून तर एफ पर्यंत कोणकोणते चिन्ह आहे, लेस दॅन लेस दॅन लेस दॅन इज इक्वल टू. म्हणजे याचा अर्थ असा की काय होणार आहे तर डी इज लेस दॅन एफच होणार आहे. याला महत्त्व राहत नाही, हे तिघांची रिपिटेशन आहे तर 2 खतम केले तर डी इज लेस दॅन एफ आपण टाकलेले आहे. ओके, आता हा झाला खरा निष्कर्ष. इथं मात्र एफ डी आहे तर आपण याला उलटं करून घेऊ आणि नंतर मॅच करू याच्यासोबत, कारण की हा खरा आहे ना, याला जशी तेच आपण ठेवू. डी इज ग्रेटर दॅनचा लेस दॅन एफ करणार आणि हा याच्याशी जोडून गेला म्हणजे पहिला निष्कर्ष राईट आला. दुसऱ्या निष्कर्षाकडे गेल्यानंतर काय आहे बघा. दुसऱ्या निष्कर्षामध्ये पी आणि डब्ल्यू आहे. पी पासून तर डब्ल्यू पर्यंतच आपल्याला विचार करायचा आहे. हे मी बाजूला लिहून घेतो, असं लिहून घेतो डब्ल्यू ग्रेटर दॅन डी असा आणि एम त्याच्यानंतर लेस दॅन पी. डब्ल्यू आणि पीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, लेस दॅनचं आहे आणि पुन्हा लेस दॅनचं आहे. इथे टक्कर झाली म्हणजे विषय क्लोज. डब्ल्यू आणि पी मध्ये कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. मग पी डब्ल्यू म्हणा, याला आपण जर समजा डब्ल्यू
लेस दॅनचं ग्रेटर दॅन पी म्हटलं, कोणताच संबंध प्रस्थापित नाही. मग लहान येऊ द्या, मोठा येऊ द्या, कोणते चिन्ह येऊ द्या, तर ते रॉंगच ठरणार आहे. हे रॉंग झालं. या ठिकाणी पहिलाच निष्कर्ष अनुसरला जातो असं दिसून येते. म्हणून 8चं मित्रांनो एक आन्सर येते. ओनली इफ ओनली कॉन्क्लुजन फर्स्ट फॉलोज. जर फर्स्ट निष्कर्ष अनुसरला तर आपण याचा आन्सर फर्स्ट घेतो. नेक्स्ट 9वा प्रश्न. 9व्या याच्यामध्ये विधानं देण्यात आलेले आहे, सलगतेने देण्यात आलेले आहे. सोपी टेस्ट आहे मित्रांनो. 25 पैकी 25च मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. एच आणि बी पर्यंत जात असताना आपल्याला एच आणि बी लेस दॅन इज इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इज इक्वल टू. मित्रांनो या ठिकाणी टक्कर झाली म्हणजे एच आणि बी मध्ये कोणताही संबंध प्रस्थापित नाही. इथं संबंध दिलेला आहे म्हणून आपण याला रॉंग करणार आहोत. दुसरं एफ आणि एस. एफ पासून तर एस पर्यंत जात असताना, एफ पासून तर एस पर्यंत जात असताना एफ घेतला, नंतर एस घेतला. इथे लेस दॅनचं चिन्ह आहे, नंतर इज इक्वल टूचं चिन्ह आहे आणि ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. इथे सुद्धा टक्करच झाली ना, विरुद्ध चिन्ह आले की नाही. म्हणून एफ आणि एसचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. इथे संबंध दिलेला आहे म्हणून हे सुद्धा आपण रॉंगच घेणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा, ना पहिला निष्कर्ष सत्य आहे ना दुसरा निष्कर्ष सत्य आहे. म्हणून आपण नायदर नॉर यूज करणार आहोत. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. कुठलाच निष्कर्ष या ठिकाणी सत्य नाही. म्हणून 9चं 4 आन्सर आलं. 10चं बघा, 10 मध्ये अर्धा पार्ट इकडे आहे, अर्धा पार्ट इकडे आहे. आपण याला असं फोल्ड करून घेऊ. येस, 10वा. ओके ओके. बघा आता या ठिकाणी आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, बीटी. ओके, क्यू आणि एफ आपल्याला घ्यायचा आहे. क्यू आणि एफ हा बघा, क्यू पासून तर एफ पर्यंत सोपा हा प्रश्न आहे. क्यू ग्रेटर दॅन इज इक्वल टू एफ म्हणजे याला महत्व नाही म्हणून आपण काय म्हणणार याला, क्यू इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एफ म्हणणार. क्यू इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू एफ जैसे ते जुळला, हा खरा झाला ना निष्कर्ष, हा जुळला म्हणून पहिला निष्कर्ष राईट आला. टी आणि एफचा आता विचार करू. टी एफ कुठे आहे, टी इथे आहे, एफ कुठे इथे आहे. म्हणजे टी पासून तर एफ पर्यंत जात असताना ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू आहे. म्हणजे टी ह्या दोघांना काही महत्त्व राहणार नाही. ग्रेटर दॅनचं चिन्ह असल्यानंतर त्याच्या बाजूच्या कोणालाच महत्त्व राहत नाही. सो असा आला. हा झाला खरा निष्कर्ष. खरा निष्कर्ष आहे तो तंतोतंत याला जोडलेला आहे म्हणून सेकंड निष्कर्ष सुद्धा या ठिकाणी राईटच आलेला आहे. ऑप्शनमध्ये दोन्ही निष्कर्ष सत्य असल्यास असे आन्सर पाहिजे. म्हणून 5th ऑप्शनमध्ये बघा, इफ बोथ कॉन्क्लुजन फर्स्ट अँड सेकंड फॉलोज म्हणजे 5th ऑप्शन या ठिकाणी राईट येते मित्रांनो. 10चं 5 आन्सर आलेलं आहे. 11. ओके, 11वा क्वेश्चन आपण बघूया. स्टेटमेंट 2 देण्यात आले परंतु ते दोन्ही स्टेटमेंट आपण अटॅच करू शकतो. कसं बघा, याची एंडिंग क्यूने आहे आणि याची वाली एंडिंग क्यूने आहे म्हणून हे आपण सरळ घेऊ, याला आपण उलट करू. यस इज इक्वल टू आर ग्रेटर दॅन क्यू. आता क्यू याला असा केला तर मग हे चिन्ह बदल होणार, लेस दॅनचं ग्रेटर दॅन होणार आणि नंतर पी होणार. हा झाला रियल विधान. आता याच्यापासून रियल जर स्टेटमेंट आपल्याला काढायचं असेल तर यस आणि पीचं काय निघते बघा. यस आणि पी, यस आणि पीच्या दरम्यान इज इक्वल टू चिन्ह आहे, ग्रेटर दॅनचा आहे म्हणून यस आणि पीमध्ये ग्रेटर दॅनचाच या ठिकाणी संबंध येतो. कारण याला महत्त्व राहत नाही, हे दोघं रिपिटेशन आहे म्हणून एकाला हटवून टाकला. यस इज ग्रेटर दॅन पी, यस इज ग्रेटर दॅन पी आहे खरा निष्कर्ष. इथे मात्र यस इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू पी आहे म्हणून हा रॉंग आहे. आता आर पीचा घेऊया. आर पी, यस वेट, आर पी मध्ये हे बघा, आर आणि पी एवढा वरच्या साईडला घेऊ आपण. आर आणि पी इथे दोन्ही चिन्ह हेच आहे म्हणून एक चिन्ह हटवून टाकलं. आर इज ग्रेटर दॅन पी, आर इज ग्रेटर दॅन पी आहे म्हणजेच या ठिकाणी सेकंड निष्कर्ष राईट आहे. दुसरा निष्कर्ष राईट आहे म्हणून इफ ओनली कॉन्क्लुजन सेकंड फॉलोज, सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते मित्र. 11चं 2 असं आन्सर आहे. चला 12वा बघूया. विधाने देण्यात आलेले आहे, हे विधान या ठिकाणी आहे. सो आपण इथे घेऊया याला. लक्षात आलं? येस. आता हे आहे विधाने, इथं शब्द लिहूया आपण विधाने आणि प्रश्न आहे 12वा. चला
कसं करणार? या ठिकाणी एकच आपल्याला स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे, म्हणजे सोपं आहे असं समजून जायचं. एस आणि एफचा जर या ठिकाणी हे घेतला तर व्हिज्युअली तुम्ही काढू शकता एस आणि एफ. या ठिकाणी पहिलं चिन्ह हे आहे, दुसरं चिन्ह हे आहे, नंतर इज इक्वल टू आहे, नंतर ग्रेटर दॅन आहे. या ठिकाणी मित्रांनो काय झालं तर टक्कर झाली, म्हणून एस आणि एफचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. पहिला निष्कर्ष रॉंग ठरला. इथं त्यांनी संबंध दाखवलेला आहे. वाय आणि टी मध्ये जाऊया. वाय आणि टी मध्ये वाय आणि टी इथून एवढा वाय आणि टी, वाय लिहून घेतला, नंतर आपण इथं टी पण लिहून घेतला. इज इक्वल टूचं चिन्ह आहे, ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे आणि ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, म्हणून वाय इज ग्रेटर दॅन टी होणार. वाय इज ग्रेटर दॅन टी हा खरा निष्कर्ष आहे आणि इथे मॅच होतो. वाय इज ग्रेटर दॅन टी, म्हणून सेकंड निष्कर्ष या ठिकाणी राईट आलेला आहे. 12चं 2 आन्सर येते सेकंड ऑप्शन, कारण की इफ ओनली कॉन्क्लुजन सेकंड फॉलोज, फक्त दुसरंच कॉन्क्लुजन अनुसरलं जात असेल तर सेकंड ऑप्शन राईट येते. 13वा प्रश्न. या 13व्या प्रश्नामध्ये काय आहे बघा, के आणि एम आहे. इथे के आहे आणि एम आहे. सो के आणि एम मध्ये तिन्ही चिन्ह सारखेच आहे. कोणते? ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, के इज, हे रिपिटेशन आपण खोडून टाकू, के इज ग्रेटर दॅन एम. सो हा खरा निष्कर्ष झाला, तो मॅच होतो, म्हणून फर्स्ट निष्कर्ष हा राईट आलेला आहे. ओ आणि एम मध्ये जर विचार केला, आता ओ आणि एम साठी आपण जाऊया. ओ आणि एम म्हणजे एवढा भाग ओ आणि एमचा. हां, तो ओ आणि एमच्या मध्ये बरोबर हे 2 चिन्ह आलेले ग्रेटर दॅनचे, म्हणून आपण काय म्हणू शकतो, ओ इज ग्रेटर दॅन एम म्हणणार. ओ इज ग्रेटर दॅन एम आहे, इज इक्वल टूचा तिथं कुठेच संबंध नाही, म्हणून हा सेकंड निष्कर्ष रॉंग आलेला आहे. फक्त पहिलाच निष्कर्ष सत्य आहे. हे कुठे देण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक सेकंडमध्ये. 13चं ऑप्शन सेकंड राईट येते मित्रा. ओके. 14वा प्रश्न आपण घेतो. 14वा प्रश्न हा 14वा प्रश्न आहे आणि या ठिकाणी विधाने कोणते देण्यात आलेले आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. बघा या ठिकाणी सोपा आहे. जर का समजा स्टेटमेंट सलग तीन जर दिलेला असेल तर तो प्रश्न सोपा असतो. टी आणि बीचा विचार करायचा. टी आणि बी कॉन्क्लुजनमध्ये पहिला निष्कर्ष टी बीचा आहे, म्हणून टी लिहून घेतला, बी लिहून घेतला. याच्यामध्ये कोणकोणते चिन्ह आहे? बरोबरचा आहे, ग्रेटर दॅनचा आहे, ग्रेटर दॅन इज इक्वल टूचा आहे, ग्रेटर दॅन इज इक्वल टूचा आहे. म्हणजे टी बीच्या संबंधामध्ये हे तिघं चालले गेले. टी इज ग्रेटर दॅन बी हा खरा निष्कर्ष ठरला, म्हणून ऑप्शन क्रमांक फर्स्ट, ऑप्शन नाही हां, निष्कर्ष फर्स्ट राईट आला. जीबी, जीबीमध्ये आपण एवढा भाग असा वरच्या साईडला घेऊ, जी आणि बी. जी इथे घेतला, बी इथे घेतला. कोणता आहे? ग्रेटर दॅन, नंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू, नंतर ग्रेटर दॅन इज इक्वल टू. म्हणजेच ग्रेटर दॅन सोबत जर इतर कोणती चिन्ह आले तर ते गळून पडतात. म्हणजे जी इज ग्रेटर दॅन बी हा खरा निष्कर्ष झाला. जी इज ग्रेटर दॅन बी, ओ सॉरी जी एच पाहिजे आपल्याला, सॉरी आपण जी बीचा विचार केला. ठीक आहे चालते. जी एचचा आपण विचार करूया, एवढा जी एचचा आणि इकडे काढून घेऊ त्याला. जी एचचा विचार म्हणजे जी पासून आपण घेऊ, याला पण पलटून टाकू डायरेक्ट. जी इज इक्वल टू टी, नंतर हे चिन्ह बदल होईल आणि ते बदल काय होणार आहे? लेस दॅनचं ग्रेटर दॅन ए होणार. पुन्हा लेस दॅनचं ग्रेटर दॅन एच झाला. आता येणार ते, माझं लक्ष नव्हतं, मला वाटलं की इथे बीच आहे का. ठीक आहे. आता जी पासून तर एच पर्यंत जात असताना इज इक्वल टू चिन्ह हे 2 चिन्ह आहे, म्हणजेच आपल्याला याला महत्त्व नाही, हे 2 रिपिटेशन आहे, म्हणून जी इज ग्रेटर दॅन एच होणार आहे. जी इज ग्रेटर दॅन एच हा राईट येतो, म्हणून दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी सत्य आहे. म्हणजे 14चं आन्सर येते थर्ड. दोन्ही निष्कर्ष काय तर सत्य आहे. ओके. चला 15वा प्रश्न. हाय 15वा प्रश्न मित्रांनो. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे. ओके येस. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी सलगतेने एकच स्टेटमेंट आहे, म्हणजेच आपल्याला आन्सर सोपंच जाणार आहे आपल्याला. आर आणि एम म्हणजे फर्स्ट टू लास्टचाच विचार केला त्यांनी. आर पासून तर एम पर्यंत जात असताना कुठे ना कुठे खूप मोठा प्रवास आहे. इथून इथपर्यंत जात असताना तर टक्कर होऊ शकते. इथे इज इक्वल टूचं चिन्ह आहे, इथे पण आहे, इथं ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं, हे लेस दॅनचं, नंतर लेस दॅन इज इक्वल टूचं, नंतर इज इक्वल टूचं, एवढे चिन्ह 2च्या दरम्यान आहे. या ठिकाणी टक्कर झाली म्हणजे आर आणि एमचा कोणताच संबंध प्रस्थापित होत नाही. आर आणि एमच्या मध्ये कोणतंही चिन्ह आलं तर ते रॉंगच ठरवायचं,
कोणतं चिन्ह येऊ द्या, रॉंग. एच आणि एमचा आता या ठिकाणी नेक्स्ट आपण कन्सिडर करणार आहोत. एच एम कुठे आहे, एच इथे आहे आणि एम इथे आहे. सोपंच आहे. एच आणि एमच्या मध्ये लेस दॅन इज इक्वल टू आहे. म्हणजेच एच आणि एम मध्ये आपल्याला याला महत्त्व नाही, आता याच्यासोबत यालाही महत्त्व नाही. म्हणजेच हे येऊ शकतं खरा निष्कर्ष. एच इज लेस दॅन एम. एच हा एमपेक्षा लहान आहे. इथं तर बरोबर दाखवलेलं आहे म्हणून हे सुद्धा रॉंग आहे. दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी असत्य ठरतात. म्हणून 15चा ऑप्शन बघूया आपण. दोन्ही काहीही सत्य नाही, म्हणजे 4 आन्सर येते. 15चा आन्सर काय येतं तर 4 येते. काहीच या ठिकाणी सत्य नाही, म्हणून 4th ऑप्शन या ठिकाणी राईट येतो. 16वा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्याला काय घ्यावं लागेल, आपण काय घेणार तर एच आणि आयचा विचार करू. एच आणि आयचा या ठिकाणी आपण केला विचार. एच पासून तर आय पर्यंत जात असताना कोणते चिन्ह आहे, इज इक्वल टू चालं, ग्रेटर दॅन चालं, लेस दॅन इज इक्वल टू, या ठिकाणी टक्कर झाली. एच आणि आयचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. इथं तर संबंध दाखवलेला आहे म्हणून कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही, म्हणून इथं आपण क्रॉस मारला. आता पुन्हा एच आणि आय एस दिलं त्यांनी. आता कोणताच संबंध प्रस्थापित होत नाही ना. हे पुन्हा एवढ्याच याच्यावर विचार केला, एच आयला कोणताच संबंध होत नाही म्हणून हे जरी म्हणजे बघा सांगतो का, एच आणि आयच्या मध्ये ग्रेटर दॅन येऊ द्या, स्मॉलर दॅन येऊ द्या, ग्रेटर दॅन इज इक्वल टू येऊ द्या, स्मॉलर दॅन इज इक्वल टू येऊ द्या किंवा इज इक्वल टू येऊ द्या, हे कोणतेही चिन्ह आले तरी सुद्धा कोणतेच संबंध प्रस्थापित होत नाही असं आपल्याला मानायचं आहे. म्हणून सेकंड निष्कर्ष सुद्धा रॉंग ठरतो. काहीही सत्य नाही म्हणून 4th ऑप्शन या ठिकाणी राईट येते. काहीच सत्य नाही, पहिला आणि दुसरा काहीही सत्य नाही. सो 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट विधान 17वा. आता 17व्या याच्यामध्ये 3 काय देण्यात आले तर स्टेटमेंट देण्यात आले. त्याला आपल्याला अटॅच करावं लागेल आणि बी केअरफुल तुम्ही अटॅच करायचं आहे. बघा आता मी कसं करतो. ओके, येस. हां, आता पी आणि ओ, इथे ओ आहे, पहिल्याचे तिथे ओ आहे आणि पी ओ इथं एकाच्यातच सापडलं ते पी आणि ओ. आपल्याला इथं ओ आणि पी सापडला, काही का सापडू द्या, आपल्याला तो घ्यायचा आहे ओ आणि पी. तर या ठिकाणी डायरेक्ट जर घेतलं ना तर लगेच सापडून जाईल आपल्याला. आपण काय करूया, याला डायरेक्ट करू, पी ओला, पी ओ सारखा हा इथून इकडे जाऊ असं आपण. पी याला पी करतो मी आणि याला ओ करणार मी. शेवटी याचं चिन्ह बदल होणार, ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन इज इक्वल टू यू, इथं स्मॉलर दॅन इज इक्वल टू ओ. म्हणजेच या ठिकाणी पी इज स्मॉलर दॅन इज इक्वल टू क्यू होणार. हा खरा निष्कर्ष झाला. तो याच्यासोबत मॅच होतो का, तो याच्यासोबत मॅच होतो का पी आणि ओच्या संदर्भात, नाही मॅच होतो. कारण की परिपूर्ण खरा निष्कर्ष आहे लेस दॅन इज इक्वल टू. याचे दोन, काही मुलं काय करतात, याचा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट लिहून घेतात. म्हणजे पी इज लेस दॅन ओ आणि पी इज इक्वल टू ओ. आणि इथं इथं तसंही काही जुळलंच नाही, तसंही काही जुळलंच नाही. डझंट मॅटर. याच्यावाला एकतर नाही तर येतं ह्या निष्कर्षामध्ये, एकतर फर्स्ट कॉन्क्लुजन राईट येतं नाहीतर दुसरं कॉन्क्लुजन राईट येतं याच्या संदर्भात. परंतु त्याच्यातलं जर एक हे जर बाहेर काढलं तर बिलकुल अपोजिट होऊन राहिलं. म्हणून या ठिकाणी 17मध्ये पहिला निष्कर्ष रॉंग ठरतो. सेकंड निष्कर्ष आर ई आहे आणि तो आर ई आपण जर घेतला, आर आणि ई, बघा आर इथे आहे आणि ई इथे आहे, लक्षात घ्या. पण आर सोबत टी आहे म्हणून एवढा पार्ट आणि एवढा पार्ट आपण अटॅच करून घेऊ शकतो. कसा, आर सोबत काय आहे, टी आहे, म्हणून आपण सर्वप्रथम आर लिहून घेऊ, इकडून इकडे लिहून घेऊ. आता चिन्ह बदल करू, स्मॉलर दॅनचं ग्रेटर दॅन टी, हा टी याला जुळतो आणि मग इकडे असं जायचं आहे आपल्याला ई पर्यंत. म्हणजेच आपल्याला जे चिन्ह आहे तेच घ्यावं लागेल ई पर्यंत. आर टी, आर टीमध्ये आर लेस दॅन ग्रेटर दॅन इज इक्वल टू ई असे दोन चिन्ह आहे. याच्यासोबत याला महत्त्व राहत नाही म्हणून आर इज ग्रेटर दॅन ई. सो आर इज ग्रेटर दॅन ई आहे. आपल्या या ठिकाणी आर इज ग्रेटर दॅन ईच आहे म्हणून सेकंड कॉन्क्लुजन आपल्याला राईट येते. कॉन्क्लुजन सेकंड राईट असल्या कारणाने आपल्याला फर्स्ट ऑप्शन राईट येते. 17चं एक असं आन्सर आहे.
18वा क्वेश्चन, विधानं तुम्हाला देण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपल्याला निष्कर्ष आधी बघावा लागेल. एच ए, एच पासून तर ए पर्यंत आपण चाललो. आपण काय करूया, एच पासून तर इकडे ए पर्यंत जाताना चिन्हच बदल करू. इथं बरोबरचं बरोबर, नंतर एफ आहे, नंतर इथे ग्रेटर दॅन इच इक्वल टूचं स्मॉल दॅन करावं लागेल आपल्याला आता डी, नंतर इथे पुन्हा सी, नंतर इथे पुन्हा ए. हे झालं. याच्यात आता काहीच फरक नाही. हे रिअल स्टेटमेंट झालं. एच इज इक्वल टू एफ, एफ इज लेस दॅन इज इक्वल टू डी, डी इज लेस दॅन इज इक्वल टू काय सी, आणि सी इज लेस दॅन इज इक्वल टू ए. एच पासून तर ए पर्यंत जात असताना आपल्याला चिन्ह एवढे सारे लागलेले आहेत. म्हणून याला व्हॅल्यू राहत नाही. याच्यातल्या कोणत्या तरी म्हणजे एकालाच व्हॅल्यू द्यायचं. एच इज लेस दॅन इज इक्वल टू ए. याचाला पहिला पार्ट एकतर नाही तर असे दोन निघतात ना ऑप्शन, म्हणजे दोन त्याच्यावर कॉन्क्लुजन निघतात. एच इज लेस दॅन ए आणि एच इज इक्वल टू ए. एच इज इक्वल टू ए पाहिजे, एच इज लेस दॅन ए पाहिजे. तसं या ठिकाणी आलेलं आहे का? पण हा जो एवढा आहे हा याच्यासोबत तंतोतंत मॅच होते, म्हणून फर्स्ट निष्कर्ष या ठिकाणी राईट आला. सेकंडकडे आपण जाऊ, डी आणि सीच्याकडे. डी आहे या ठिकाणी आणि सी आहे या ठिकाणी. डी लिहून घेतला, सी लिहून घेतला, त्याच्यामध्ये असे तीन चिन्ह आहे. या ठिकाणी टक्कर झाली म्हणून डी आणि सीचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही, किंवा सी आणि डीचाही कोणता संबंध प्रस्थापित होत नाही. या ठिकाणी डी इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू सी सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला कुठला संबंध प्रस्थापित होताना दिसत नाही, म्हणून सेकंड निष्कर्ष रॉंग आलेला आहे. सेकंड, येस, त्यावरून आपण पहिला निष्कर्ष सत्य आहे असं सेकंड ऑप्शन मारू शकतो. 18चं 2 बरोबर आहे, 100% बरोबर आहे. 19वा विधान आहे. याला थोडीशी फोल्ड करतो कारण की तिथं समजलं पाहिजे ना विधान आहे म्हणून. काही मुलं नवीन असतात. यस, या ठिकाणी बघा आता 19वा प्रश्न. इट्स व्हेरी इजी टू फाइंड आउट. बघा कसा आन्सर काढतो. तुम्ही सुद्धा व्हिडिओ पॉज करून आन्सरच काढा. याचे 2 स्ट्रोक आहे. निष्कर्ष पी पासून ते एस पर्यंत आहे. पी पासून तर एस पर्यंत. आपण काय करणार, एस पासून तर पी पर्यंत जाऊ. एस पासून तर पी पर्यंत जात असताना जाता येतं. एस आपण लिहून घेतला, एवढा भाग घेऊ आणि नंतर मग एवढा भाग घेऊ. एस पी होते बघा. हा इथून इकडे जायचा. एस इज, या ठिकाणी चिन्ह बदल होणार. एस इज लेस दॅन जी, आणि जी पासून तर झालं. आता आपल्याला पी पर्यंत जायचं आहे, मग हा सुद्धा असा होणार आहे. जी कट झाला तर ग्रेटर दॅनचं होणार आहे स्मॉलर दॅन इज इक्वल टू पी, एस जी पी. एस जी पीमध्ये एस पी आपल्याला जर आपण घेतला हा, तर एस लेस दॅन इज इक्वल टू पी. याला महत्त्व नाही. एस इज लेस दॅन पी, एस इज लेस दॅन पी. हा झाला खरा निष्कर्ष. या ठिकाणी याच्याला उलट करूया ना आपण. एस इज स्मॉलर दॅन पी. हे दोन्ही तंतोतंत जुळले म्हणून फर्स्ट निष्कर्ष या ठिकाणी राईट आला. आता या ठिकाणी जो फर्स्ट निष्कर्ष राईट आला, देन आपण जाणार आहोत सेकंड निष्कर्षाकडे. सेकंड निष्कर्षामध्ये काय दिसून येते, एल एन दिसून येते. एल एन, हा एल आणि एन आहे या ठिकाणी, लक्षात घ्या. पण आपल्याला काय करावं लागेल, एन सोबत जी आहे आणि एल सोबत जी आहे, म्हणून आपण इकडच्या साईडला त्याला अटॅच करून घेऊ. कसं होणार आहे बरं अटॅच, बघा. इथून इकडे जाऊ आपण असं पहिले. एल इज इक्वल टू एस, नंतर इथं चिन्ह बदल होईल. ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन जी झालं. हा जी याच्यासोबत अटॅच आहे आणि जी नंतर मग शेवटी एन आहे, म्हणजे असं जावं लागेल. जी नंतर इकडे जावं लागेल. ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं होणार आहे स्मॉलर दॅन इज इक्वल टू पी. देन पी नंतर जो ग्रेटर दॅन आलेला आहे तर त्याला स्मॉलर दॅन एन म्हणणार.
स्मॉलर दॅन एन म्हणणार. म्हणजे आपण बरोबर आता एल पासून तर एन पर्यंत आलेलो. कोणकोणते चिन्ह आहे बरं याच्यामध्ये? एल इज इक्वल टूचा आहे, स्मॉलर दॅनचा आहे, स्मॉलर दॅन इज इक्वल टूचा आहे, स्मॉलर दॅनचा आहे, देन मग मित्रा एन आहे. अर्थातच या ठिकाणी या स्मॉलर दॅनच्या चिन्हासोबत इतर हे कोणते चिन्ह आले तर कट करून टाकायचे. स्मॉलर दॅन आहे, दोघांसाठी एकच स्मॉलर दॅन घ्यायचा. एल इज स्मॉलर दॅन एम. बरोबर. म्हणजे सेकंड निष्कर्ष सुद्धा या ठिकाणी राईटच आलेला आहे, तंतोतंत या ठिकाणी जोडलेला आहे. म्हणून मित्रांनो दोन्ही निष्कर्ष सत्य आहे. बोथ फर्स्ट अँड सेकंड आर ट्रू. 19चं आन्सर येते मित्रा 3. ओके. 20वा स्टेटमेंट, 20वा प्रश्न, त्यातलं स्टेटमेंट, त्यातले निष्कर्ष लक्षात घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. येस. आता बघा सलग 3 स्टेटमेंट आहे म्हणजे ते सोपं जातं ते जवळपास. के एस आहे, के पासून तर एस पर्यंतचा आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. के एस चिन्ह कोणकोणते आहे? असे चिन्ह आहे. ग्रेटर दॅन इज इक्वल टू. आता ग्रेटर दॅन सोबत इज इक्वल टूच काही चालत नाही, हा याचा भाऊच आहे म्हणून हा कट करून टाकला. म्हणजे काय झाला? के इज ग्रेटर दॅन एस. हा खरा निष्कर्ष झाला. हा काय झाला? खरा निष्कर्ष. आणि या ठिकाणी जे 2 निष्कर्ष दिलेले आहे हा तंतोतंत जुळते म्हणून फर्स्ट कॉन्क्लुजन या ठिकाणी राईट येते. आता सेकंड कॉन्क्लुजनकडे आपण जाणार आहोत आणि ते सेकंड कॉन्क्लुजन कोणतं आहे ते बघूया. ओपी, ओ पासून तर पी पर्यंत असं. मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल की पी पासून कसंही करा तुम्ही, ओ पासून तर पी पर्यंत म्हणते ना, तर आपण ओ घेतला, लेस दॅनचा ग्रेटर दॅन घेतला, एस घेतला, इज इक्वल टू घेतला, एन लिहिला, ग्रेटर दॅनचा लेस दॅन आर, नंतर पुन्हा लेस दॅन आर, ग्रेटरचा लेस दॅन आर, नंतर याचावाला जो ग्रेटर दॅनचा लेस दॅन के, नंतर ग्रेटर दॅन पी. झाला, आला आपला आन्सर. आता काही विचारते, ओ आणि पी मध्ये या ठिकाणी ओ पासून तर पी मध्ये कोणकोणते चिन्ह आलेले आहे? ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन. म्हणजे कुठे बऱ्याचशा ठिकाणी टक्कर झालेली आहे म्हणून कोणताच संबंध प्रस्थापित होत नाही. सेकंड ऑप्शन या ठिकाणी रॉंग ठरते. पहिलाच निष्कर्ष सत्य आहे म्हणून सेकंड कॉन्क्लुजन रॉंग आहे, फर्स्ट कॉन्क्लुजन राईट आहे म्हणून सेकंड ऑप्शन आपण आन्सर म्हणून घेतलेला आहे. येस. 20व्या प्रश्नाचा आहे सेकंड आन्सर. देन आहे 21वा प्रश्न. स्टेटमेंट बघा आणि हे सर्वच प्रश्न तुम्हाला आले पाहिजे. याला टायमर लावण्यात आलेला आहे. आता 30 मिनिटांमध्येच हे सर्व 25 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. ओके. आता सी आणि एच म्हणते, सी इथे आहे आणि सी सोबत क्यू आहे, की आहे. बघा सी आणि एचचा संबंध काही प्राप्त होतो का? पहिल्या स्ट्रोकमध्ये, दुसऱ्या स्ट्रोकमध्ये आणि तिसऱ्या स्ट्रोकमध्ये. बघूया, खतरनाक प्रश्न आहे. यस इथे आहे, सी इथे आहे, यस येते, तीनही अटॅचमेंट होऊ शकतं. बघा कसं. ओके, एस इथे आहे ना, क्यू आणि एम पाहिजे आपल्याला जोडायचे. आता नाही सी एच घेतला ना आपण. ओके चला बघूया आपण. सी एच आपण जर जोडला, सी आणि एच, सी इथं आहे आणि एच इथं आहे, सी सोबत क्यू आहे, की आहे, कसं जोडायचं आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यातून आपण मार्ग काढणारच आहोत. कसा मार्ग निघेल तर या ठिकाणी सीचा क्यू आहे आणि एच पर्यंत आपल्याला पोचायचं आहे. म्हणजेच सी सोबत हा एस आहे आणि इथे एस आहे, येऊ शकते. बघा आपण काय करणार, आपण आता एक या ठिकाणी क्लुप्ती करू. याच्यातला सी हा सी घेऊ आणि इकडचा एच घेऊ. म्हणजे सी पासून जर आपण घेतला, सी इज इक्वल टू एस म्हटलं आणि हा एस पासून तर इथं एच पर्यंत इथपर्यंत जाणार, म्हणजे सलग तीन जाणार आहोत याला कट करून.
ग्रेटर दॅन एम ग्रेटर दॅन एच झालं ना. सरळ गेलो आपण. इकडे आपल्याला उलटं जरी म्हटलं इथं एस पर्यंत तरी इजिक्वल टूचं चिन्ह आलं आणि इकडे असं म्हणजेच सी इजिक्वल टूचं चिन्ह ग्रेटर दॅन एच. याचा अर्थ याला कट झाला, हे दोन सारखे आहे म्हणून सी इज ग्रेटर दॅन एच. पहिला कॉन्क्लुजन निष्कर्ष हा खरा ठरला. क्यू आणि एम मध्ये आपण ज्यावेळेस डिसिजन घेतो क्यू आणि एम, हे इथं क्यू आहे आणि एम इथं आहे. येस, क्यू सोबत मित्रा सी आहे. क्यू सोबत सी आहे म्हणजे असं आपण जाऊ क्यू इज इक्वल टू सी. सी सोबत काय आहे तर एस आहे. या सी सोबत एस आहे म्हणजे इज इक्वल टू एस. बघा लक्षात घ्या, खतरनाक प्रश्न आहे. ओके, असा गेला तर इज इक्वल टू एस. हा एस इथं अटॅचमेंट आहे म्हणून आपण काय करणार की हा एस आपण घेतलेला आहे कट करून. आता आपण असं जाऊया. क्यू एम पाहिजे ना, फक्त आपल्याला फक्त एम पाहिजे म्हणजेच हा ग्रेटर दॅनचा घेणार आपण स्मॉलर दॅन एम. क्यू पासून ते एम पर्यंत आपण असे गेलेलो. लक्षात आलं. सो क्यू पासून तर एम पर्यंत जात असताना इज इक्वल टू आणि लेस दॅनचं चिन्ह आहे म्हणून क्यू इज लेस दॅन एम आपण म्हणणार आहोत. ह्या दोन चिन्हाला व्हॅल्यू राहत नाही. हा झाला खरा निष्कर्ष. खऱ्या निष्कर्षाला कंपॅरिझन करून बघितलं तर क्यू इज ग्रेटर दॅन एम दिसून येते म्हणून हा रॉंग ठरतो. 21 मध्ये पहिलाच निष्कर्ष या ठिकाणी काय दिसते. ओ नो, 21 मध्ये बघूया थोडंसं. 21च्या संदर्भात आपण बघू. येस, बघा क्यू आणि एम. आता या ठिकाणी क्यू घेतला, नंतर इज इक्वल टू सी घेतला, सी इज इक्वल टू एस घेतला, एस नंतर आपण एम पर्यंत गेलो, ग्रेटर दॅनचा एम केला. क्यू इज इक्वल टू सी, सी इज इक्वल टू एस, एस इज इक्वल टू एम. एस इज इक्वल टू एम नाही, एस इज ग्रेटर दॅन एम आहे म्हणजे सॉरी इथं तर आपल्याला थोडासा सरळच घ्यायला गेला. इथं चिन्ह बदल केला आपण बिनकामाचा. इथे आपण बिनकामाचा चिन्ह बदल केला. इथे आपल्याला ग्रेटर दॅनच घ्यायला गेलं. कारण सांगतो की क्यू इज इक्वल टू सी आपण घेतलं इथपर्यंत, बरोबरचं चिन्ह घेतलं. नंतर सी इथं होता, इथं जरी उलटा असेल तर बरोबरचं चिन्हच आहे ना, तर बरोबरचं बरोबर शाळेत यसला गेलो. यस नंतर इथं कट केला, नंतर इथून इकडे चाललो होतो आपण तर एम मध्येच सापडला आपल्याला. मग इकडे जात असताना चिन्हाची बदल करण्याची काही गरज नव्हती. सो असं आहे आणि हे चिन्ह असं झालं म्हणजे हे चिन्ह असं झालं. क्यू इज ग्रेटर दॅन एम हा खरा निष्कर्ष झाला म्हणून सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. म्हणून दोन्ही निष्कर्ष मित्रांनो या ठिकाणी राईटच आहे. 21चं आन्सर येते 3. 22 मध्ये जाणार आपण. या 22 मध्ये बघा के आणि एच. के कुठे आहे इथे आहे, के सोबत क्यू आणि एस आहे, क्यू आणि सी आहे. केचा संबंध एच पर्यंत लावायचा आहे आपल्याला. के एच बघा आता कसं आपण आन्सर काढणार. खतरनाक प्रश्न आहे. या ठिकाणी आपण काय करू, याला असा पहिले लिहून घेऊ. यस, कारण की याच्यासोबत सी आहे, इथं सी आहे आणि यस हा इथं अटॅच आहे म्हणजे होऊ शकते काही ना काहीतरी आपल्याला स्टेटमेंट खरं ठरवू शकते. काही ना काही म्हणजे 100% खरं. आता काय करायचं, के आणि एचचा संबंध आहे ना, के आणि एच असा डायरेक्टच संबंध प्रस्तावित होत नाही. तर याचा आधार घ्यायला लागते थर्ड स्टेटमेंटचा. म्हणून आपण या ठिकाणी सुरुवात करू के पासून. इथून करू. के घेतला आणि सी पर्यंत जाऊ पहिले. तर असं जाऊया आपण. चिन्ह बदल होणार आहे. ग्रेटर दॅनचं के नंतर ग्रेटर दॅनचं स्मॉलर दॅन क्यू इज इक्वल टू सी झाला. हा सी आणि हा सी अटॅच आहे म्हणून इथून आपण असं जाणार. सी इज इक्वल टू एस. सेम टू सेम आधीचं जे स्टेटमेंट होतं ना तेच स्टेटमेंट इथं आहे, फक्त निष्कर्ष वेगळे आलेले झालं. आता एस घेतला, एवढं झालं. एस इथे अटॅचमेंट आहे, याला कट केला तर आपण असं जाणार आहे की नाही. म्हणजे फक्त एवढाच घेतला तर ग्रेटर दॅनचं होणार आहे स्मॉलर दॅन एम, के एम. ओके, के एम. के एम आधी निघाला
बघूया आपण के एम आहे. नंतर कुणीकडे चाललो आपण, चिन्ह कशाला बदल करायचा, नाही 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 चिन्ह नाही बदल होत. के पासून के इकडे चिन्ह बदल झाला, इकडे सुद्धा चिन्ह बदल झाला, बरोबरचं बरोबरच राहणार आहे. आता इथून इकडे चाललो आपण म्हणजे चिन्ह बदल होणार नाही, इथं ग्रेटर दॅनच राहणार आहे. यम नंतर ग्रेटर दॅन एच. आता आपण बघूया या दोघांमध्ये काय कंपॅरिझन येते के एचच्या संदर्भात. फर्स्ट टू लास्ट के आणि एचच्या संदर्भात काय आहे. लेस दॅनचं चिन्ह आहे, इक्वल टूचं आहे, इक्वल टूचं आहे, ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे. मित्रांनो या ठिकाणी टक्कर झाली म्हणून के आणि एचचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. पहिला निष्कर्ष रॉंग ठरला. दुसऱ्या निष्कर्षाकडे गेल्यानंतर यम आणि के, यम पासून तर के म्हणजेच हा एवढा बघावा लागेल आपल्याला. के एम, के घेऊ, यम घेऊ. या ठिकाणी लेस दॅनचं चिन्ह आहे, इक्वल टूचं चिन्ह, इक्वल टूचं चिन्ह, नंतर ग्रेटर दॅनचं चिन्ह. इथे टक्कर झाली म्हणजे के आणि एमचा कोणताच संबंध प्रस्थापित होत नाही किंवा एम आणि केचा कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही. या ठिकाणी संबंध दाखवलेला आहे म्हणून ह्या रॉंग आहे. सेकंड निष्कर्ष सुद्धा या ठिकाणी रॉंग ठरलेला आहे. दोन्ही निष्कर्ष असत्य आहे. दोन्ही निष्कर्ष असत्य आहे. 22चं आन्सर येते काय तर काही सत्य नाही 4. 22चं काय आलेलं आहे 4. चौथा ऑप्शन राईट आलेला आहे. 23वा प्रश्न. या ठिकाणी बघा स्टेटमेंट 4 देण्यात आले, नाही 3 स्टेटमेंट आहे आणि हे तिन्ही स्टेटमेंट आपल्याला अटॅच करावं लागेल एफ आणि सीच्या साठी. एफ आणि सीच्या साठी सी इथे आहे आणि इथेही आहे, एफ मात्र खाली आहे. सोपं आहे मात्र. आपण काय करायचं बघा, एफ पासून सुरुवात करू आपण. कुठे आहे एफ, एफ तर आपल्याला इथे सापडला. आपल्याला कुठे जायचं सी सोबत जायचं आहे. सोपंच आहे भाऊ. एवढा आपण घेऊया आणि मग एवढा आपण ह्या दोघांचा जो अर्धा भाग केलेला आहे त्याला आपण अटॅच करू शकतो. इथून सुरुवात करू एफ पासून. एफ इज इक्वल टू आय असं चाललो आपण म्हणून हे चिन्हाचा बदल होईल. एफ इज इक्वल टू आय म्हणजे लेस दॅन इज इक्वल टू चिन्ह बदल झाला ई. आता हा ई याला अटॅच करू आणि तो असाच सी पर्यंत जाणार. पुन्हा चिन्ह बदल होणार डीच्या नंतरचं. ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं लेस दॅन इज इक्वल टू सी झाला. एफ आणि सीचा जर या ठिकाणी आपण पूर्ण कन्सिडरेशन केलं तर इज इक्वल टूचं चिन्ह आहे, लेस दॅन इज इक्वल टूचं आहे, इज इक्वल टूचं आहे, लेस दॅन इज इक्वल टूचं आहे. म्हणजे एफचं या दोघांना महत्त्व राहत नाही. हे दोन सारखे असल्या कारणाने एकच आपण घेणार आहोत सी. एफ इज लेस दॅन इज इक्वल टू सी. एफ इज लेस दॅन इज इक्वल टू सी अगदी तंतोतंत आहे. हा खरा निष्कर्ष झाला. ह्या बिलकुल अटॅच झालेला आहे. आता बी एचचा तसाच विचार करायचा. बी आणि एच. बी कुठे आहे इथे आहे, एच कुठे आहे इथे आहे, परंतु याच्यासोबतचा जो जी आहे बघा या ठिकाणी खतरनाकच प्रश्न आलेला आहे. बी आणि एच हा बी आणि एच हां येते बी आणि एच आपल्याला अटॅच करता येते. बी सोबत सी आहे, सी सोबत ई आहे, ई सोबत एच आहे. हे बघा बी सोबत सी आहे, सी सोबत ई आहे आणि ई सोबत एच आहे. म्हणजे आपल्याला बी सी सी ईपर्यंत आणि एवढं अटॅचमेंट करावं लागते. अटॅचमेंट करूया त्या निष्कर्षानुरूप. आता बघा या ठिकाणी बी आधी लिहून घेऊ. बी सरळच आपण चाललेलो आहोत म्हणून ग्रेटर दॅन सी. इथं हा आपण काय करू एक कट केला की इथे सरळच चाललो आपण तर ग्रेटर दॅन इज इक्वल टू डी इज इक्वल टू ई. आता या ठिकाणी ई नंतर इकडे आपण असं येणार आहोत परत कारण की एच आपल्याला या ठिकाणी अटॅच आहे म्हणून इथं चिन्ह बदल होणार आहे. इथे येणार आहे लेस दॅनचा ग्रेटर दॅन एच. झालं ओके. आता बघा मित्रांनो या ठिकाणी बी पासून तर एच पर्यंत जात असताना कोणकोणते चिन्ह आले. ग्रेटर दॅन इज इक्वल टू ग्रेटर दॅन. मग ह्या दोनला काही व्हॅल्यू नाही. हे दोन सारखे असल्या कारण एक कट केला म्हणजे प्रॉपर आपल्याला निष्कर्ष काय आला. प्रॉपर म्हणजेच खरा निष्कर्ष बी इज ग्रेटर दॅन एच. बी इज ग्रेटर दॅन एच इतकं अतिशय तंतोतंत राईट आलेलं आहे. मात्र तुम्हाला ही अटॅचमेंट जमली पाहिजे. कोणता कशाशी
जुळणार, कोणता कशाशी जुळणार, कुठून काय कसं जायचं आणि कशा पद्धतीने एक नवीनच असा तयार करून घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे मित्रांनो. येस. सो आपण अशा पद्धतीने ते अटॅचमेंट करून घेतले होते. दोन्ही निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी काय झालेले आहे, खरे ठरलेले आहे. म्हणून दोन्ही निष्कर्ष सत्य आहेत. हे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये असल्या कारणाने आपण त्याला राईट करणार आहोत. 24वा प्रश्न. येस. आता याला अशी फोल्ड करून घेतो म्हणजे वेट. ओके. या ठिकाणी बघा विधाने देण्यात आलेलं आहे. 24वा प्रश्न लक्षात घ्या आणि ते रीडिंग करू शकता तुम्ही. नंतर आपल्याला हा खूप मोठा असा आहे खाली, म्हणून आपण एवढा पार्ट असा दृश्यवत ठेवूया. येस. या ठिकाणी स्टेटमेंट 5-5 आहे. त्याला आपल्याला आपल्या निष्कर्षानुसार अटॅच करावं लागेल. टी पासून तर आर पर्यंत जायचं आहे. आता काय करू, अशा वेळेस आपण आपल्याच मनानं एक स्टेटमेंट मोठंच्या मोठं तयार करू. बघा पी क्यू आहे, क्यू नंतर आर आहे, आर नंतर एस आहे. इथपर्यंत तर सहजच येणार ते. पी इज इक्वल टू क्यू ग्रेटर दॅन इज इक्वल टू आर, नंतर लेस दॅन एस. एस नंतर इथं आहे, हा एवढा रिझर्व ठेवला आपण. तर हा एस जर इथं लावला तर एस लेस दॅन इज इक्वल टू यू. आता हा टी आणि पी जर म्हटला तर पी पासून तर इकडे हा बघा, हा पी आणि हा पी अटॅचमेंट केला तर इकडून इकडे चाललो आपण, तर हे इथून इकडे जोडायला लागते ना आपल्याला. तर हा इथंच आपण जोडू शकतो असं डायरेक्ट हा 1 नंबर घेतला असता आणि ह्या 2 पासून हा 3रा, हा 4था आणि हा 5वा असे आपण जोडू शकलो असतो. हे झालं आपल्याला खरं स्टेटमेंट. खऱ्या स्टेटमेंटमध्ये आता आपल्याला काय विचारलं, टी आणि आर. म्हणजे एवढा पार्ट आपल्याला विचारला टी आणि आरचा. टी आणि आर पर्यंत जात असताना ग्रेटर दॅन इज इक्वल टू ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं चिन्ह आहे. हे चिन्ह गळून जाईल, हे पण गळून जाईल. म्हणजे इथं टी इज ग्रेटर दॅन आर झालेला आहे. हा झाला खरा निष्कर्ष. खरा निष्कर्ष आणि इकडचा निष्कर्ष कंपॅरिझन केल्यानंतर राईट येते. आर यू मध्ये तसंच जाऊ. आर यू कुठे आहे, आर आणि यू या ठिकाणी आहे. आर आणि यू बघा, आर घेतला, यू घेतला, या दोहोंच्या मध्ये लेस दॅन आणि लेस दॅन इज इक्वल टूचं चिन्ह आहे. म्हणजे आर आणि यूच्या मध्ये याला काही महत्त्व नाही, लेस दॅनला येणार आहे. हा झाला खरा निष्कर्ष आणि तो बरोबर तंतोतंत या ठिकाणी जोडलेला आहे. म्हणजे दोन्ही निष्कर्ष या ठिकाणी सत्य आहे. 24चं सुद्धा आन्सर 3च येते. काय तर 3च आलेला आहे. येस, राईट आहे. देर इज अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज. या टेस्टमधला ही जी 4थी टेस्ट आपण इनइक्वॅलिटीजच्या संदर्भात असमानतेशी रिलेटेड घेतलेली आहे. परीक्षेमध्ये IBPS पॅटर्न प्रमाणे किमान 5 प्रश्न विचारले जात असतात. येस. सो यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा. 25वा प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे. सोपा प्रश्न आहे, कारण की एंडिंग स्टार्टिंग याला आपण सलग असा करू शकतो. बघा, याला आपण नष्ट केला, डायरेक्ट अटॅच केला. याला आपण नष्ट केला, डायरेक्ट अटॅच केला. याला आपण नष्ट केला, डायरेक्ट अटॅच केला. म्हणजे आपल्याला जे स्टेटमेंट आहे ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. एन इज इक्वल टू पी लेस दॅन एफ ग्रेटर दॅन एल इज इक्वल टू के. असं झालं. सलगच आहे ना सगळे. मग या स्टेटमेंटमध्ये आपल्याला एफ के विचारलेलं आहे. पद्धतशीर लक्षात घ्या. एफ पासून तर के पर्यंत एवढा पार्ट इथे पण आहे आणि इथे पण आहे. एफ आणि केच्या दरम्यान ग्रेटर दॅन आणि इज इक्वल टूचं चिन्ह आहे. ह्या इज इक्वल टूला काही महत्त्व राहत नाही. एफ इज ग्रेटर दॅन के हा झाला खरा निष्कर्ष. हा खरा आहे. म्हणून या ठिकाणी सेकंड निष्कर्ष आपल्याला राईट दिसून येते, मात्र पहिला निष्कर्ष रॉंग दिसते. म्हणून आपण या ठिकाणी जर बघितलं तर 5ही याच्यामध्ये हा 5वा इथं आहे. सो आपल्याला काय दिसतं की सेकंड कॉन्क्लुजन राईट आहे. म्हणून सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट येते. फक्त दुसरा सत्य राईट सेकंड. अशा पद्धतीने आपण 1 पासून तर 25 पर्यंतचे सर्व प्रश्न योग्यरित्या सॉल्व्ह केलेले आहे. याची जे टेस्ट आहे ते तुम्हाला मी उपलब्ध सुद्धा करून दिलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 200 मार्क्सची माझेवाले जे 10 पेपर मी तुम्हाला देतो ते जर पेपर तुम्ही घेतले असेल तर त्याला सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी हे सर्व प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगत आहे.
ह्या ज्या टेस्ट आहे या सलगपणे अविरतपणे न थांबता चालू राहणार आहे. तुमचं काम एवढंच की तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन प्राप्त होईल. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.